तुकाराम 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 नमस्कार लायब्ररीमध्ये राम साडेकर जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकर अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं 375वा सहदेव वैकुंठ गमन सोहळा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी सुरू आहे। या सोहळ्यामध्ये राज्यभरातले सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि भगवान शिवशंकर उदाराला आले। त्यांचा जन्म झाला ते तुकाराम महाराजांचे थोरले बंधू सावजी महाराज। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। माघ महिना शुद्ध पक्ष पंचमी, त्याला वसंत पंचमी म्हणतात। आणि या वसंत पंचमीच्या दिवशी महाविष्णू जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जन्माला यायचं ठरवलं। त्या पोटाला कोणाला जन्माला घालायचं, कोण जन्माला जाणार? आता कलियुग, त्याच्यात यवनांचं प्राबल्य म्हणजे उकांड्यावर संध्या करायला बस नाही। कोणते भक्त जातात मृत्यूलोकात, जरा आचार विचाराची पडझड झाली। या मृत्यूलोकाला जरा देव म्हणले मला अवतार घ्यायला आणखीन टाइम आहे, माझा कलकी अवतार होईल त्यावेळेस यांना पाट्यावर उठेवरच वाटून काढितो। पण सध्या दुर्जनाचा संहार करण्यापेक्षा दुर्जनाला जरा नीती शिकवायची। यांना भक्ती ज्ञान वैराग्य नीती हे कोण शिकवेल? कोण जातं? एक सगळ्यांनी नाक काढणं मला आमच्या ज्याने जाणं मारणार। मग नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा आता तुम्हालाच जावं लागेल, कारण तुम्ही मागे एक प्रतिज्ञा केली होती, ती प्रतिज्ञा थोडी अर्धी राहिलेली। तो जो मागे घेतला पण की शतकोटी ग्रंथ मदर्पण, काही शेष राहिले जाणते तू करणे मम आज्ञा। नामदेव महाराज तुम्ही आता बोल्लोबा आणि कनकाई यांच्या पोटी जन्माला जा। तुम्ही शतकोटी तुझे करीन अभंग ऐक पांडुरंग म्हणे नाम्या। तुम्ही चंद्रभागेत तिने ऐकल्या गोष्टी, चंद्रभागेच्या तीरावर तुम्ही पण केला होता की जसं वाल्मिकीने शतकोटी रामायण केलं तसे मी 100 कोटी अभंग करीन। त्यातले काही झाले तर काही राहिले, किती झाले किती राहिले याच्यात थोडासा वाद आहे। पण मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता।